हॅलो सर, आवाज व्यवस्थित आहे का? हा, आवाज येतोय. माझा येतोय आवाज? हो सर. ओके. आपली वाटचाल होईल. आणि आपले विद्यार्थी आपल्या ज्या अध्ययन निष्पत्ती आहेत त्या प्राप्त करून पुढील वर्गाच्या अध्ययन निष्पत्ती सुद्धा प्राप्त करू शकतील, इतकी ताकद या बोलीभाषेतून प्रमाण भाषेकडे जाताना जी वाट आहे किंवा त्यासाठी जे प्रयत्न आपण करणार आहोत त्यातून आपल्याला मिळणार आहे. तर तुम्हाला आम्हा सगळ्यांना माहिती आहे की बोलीभाषा आणि प्रमाण भाषा. आता बोली भाषा म्हणजे काय ते समजून घेऊया, किंवा प्रमाण भाषा म्हणजे काय ते समजून घेऊया. आता बोली भाषा म्हणजे काय, तर मूळ जन्मापासून जी भाषा घरातून किंवा परिसरातून शिकत असतो किंवा आत्मसात करत असतो, ती असते बोली भाषा. म्हणजे जी बोलल्या जाते, दैनंदिन व्यवहारात बोलल्या जाते, ती बोली भाषा. मग प्रमाण भाषा कशाला म्हणायचं? तर प्रमाण भाषा कोणी ठरवायची किंवा कोणी ठरवली प्रमाण भाषा, किंवा कशाला म्हणायचं की हीच प्रमाण भाषा आहे? तर आता आपण एक करूया की शाळेचं माध्यम असणारी जी भाषा आहे ना, ती आपण प्रमाण भाषा म्हणूया. जसं आता आपल्या महाराष्ट्रामध्ये आपल्या महाराष्ट्रामध्ये मराठी ही प्रमाण भाषा आहे. कारण आपल्या शाळेचं जे माध्यम आहे ते मराठी आहे. त्यामुळे मराठी भाषा ही प्रमाण भाषा आहे. आणि प्रत्येक ठिकाणची, कारण भाषिक वैविध्य असल्यामुळे प्रत्येक ठिकाणची, म्हणजे आपण असं म्हणतो बघा की दर 12 कोसाला भाषा बदलते. अगदी खरं आहे ते, की दर 12 कोसाला खरोखर भाषा बदलते. आणि त्या भाषेमध्ये एकाच वस्तूला विविध शब्द असलेले आपल्याला आढळून येतात, किंवा एखाद्या वस्तूला वेगवेगळ्या नावाने ओळखल्या जातं, हे सुद्धा आपल्याला लक्षात येतं. मग अशा वेळेस बघा, मुलांची भाषा बोली भाषा आणि शाळेचं माध्यम प्रमाण भाषा. मग जेव्हा पहिल्यांदा मूल शाळेत येतं, तेव्हा जेव्हा ते एकदम प्रमाण भाषा ऐकतं, तेव्हा त्या मुलाला काय होतं, त्या मुलाची अवस्था काय होत असेल याचा आपण विचार करूया. एक मूल म्हणून, की एक घरची भाषा घेऊन आलेलं बालक एकदम आपल्या वर्गात येतं, आणि त्याला जेव्हा प्रमाण भाषा ऐकायला मिळते त्यावेळेस ते संकोचून जातं, की ही भाषा आणि माझी भाषा यामध्ये फरक आहे. आणि म्हणजे मी जी बोलतो भाषा, ती भाषा आणि ही जी मी ऐकत आहे ही भाषा, यामध्ये त्याला कमालीचा फरक दिसून येतो. आणि अशा वेळेस काय होते मग, की त्याच्या मनामध्ये या भाषेविषयीची भीती निर्माण होते. आता आपली वऱ्हाडी आहे, वैदर्भीय बोली वऱ्हाडी आहे. पण आपण जर आता आपल्या अतिदुर्गम भाग म्हणजे चिखलदरा किंवा धारणी सारख्या आपल्या तालुक्यामध्ये गेलो, तर तिथे काय होतं, की शाळेचं जे माध्यमाची भाषा आहे ती आहे मराठी, आणि तेथील बोलीभाषा आहे कोरकू. मग जेव्हा कोरकू भाषिक मुलगा हा पहिल्यांदा शाळेत येतो, पहिल्यांदा वर्गात प्रवेशित होतो, तेव्हा त्याची भाषा घेऊन आलो असतो, त्याची घरची भाषा घेऊन तो आलेला असतो. आणि जेव्हा तो वर्गात प्रवेशित होतो, तेव्हा जेव्हा त्याच्या कानावर ही प्रमाण भाषा म्हणजेच शाळेचे माध्यम असणारी भाषा त्याच्या कानावर पडते, तेव्हा मात्र तो दचकून जातो, तो गोंधळून जातो. आणि मग काय होतं, की शाळेपासून तो दुरावतो. त्याला शाळेविषयीची उत्सुकता राहत नाही. म्हणून मग आपल्याला अडचणी पण कोणकोणत्या येतात, आपण एक शिक्षक म्हणून विचार करूया, की आपल्याला कुठल्या कुठल्या अडचणी येतात. असं नाही की चिखलदरा आणि धारणी हे दोनच तालुके की ज्यांना अडचणी येतात भाषेमध्ये. असं जर असतं, की मुलांची जी बोलीभाषा आहे ती जर शाळेचं माध्यम असतं, म्हणजे शाळा माध्यमाची भाषा तीच असती, तर नक्कीच शालेय गुणवत्ता अधिक चांगल्या रीतीने परिणामकारकरित्या प्रगल्भ झाली असती, असं म्हणावं लागेल. कारण दोन्ही भाषा जर एकच असत्या, तर मुलांना व्यक्त होताना सहज झालं असतं, ते सहजतेने त्या भाषेमध्ये शिकती पण झालेली असती, है ना. पण असं होत नाही. म्हणजे प्रत्येक ठिकाणी वेगवेगळी भाषा असल्यामुळे, आणि मराठी हे आपलं शाळेचं माध्यम असल्यामुळे मुलांमध्ये गोंधळ निर्माण होतो. मग अशा वेळेस आपण काय करायला पाहिजे, किंवा आपल्याला कुठल्या कुठल्या अडचणी आपल्याला येतात. बघा, आपल्याला अडचणी कुठल्या येतात, तर सुरुवातीला मुलांचं जी भाषा असली, आता मी जर धार्मिकच्या ठिकाणी गेले, तर मला काय होईल, की मला समजून घेताना मला त्रास होईल. मुलांना मी समजून घ्यायला त्यांना त्रास होईल, म्हणजे आम्हाला दोघांनाही त्रास होईल. कारण काय, की आमच्या दोघांच्या मधली जी
भाषा आहे किंवा आम्हाला जे दोघांना बोलायचं आहे, संवाद साधायचा आहे एकमेकाशी, ते संवाद साधण्याचं जे माध्यम आहे ते वेगवेगळे आहे. त्यामुळे काय होईल, आपसुकच दुरावा निर्माण होईल. पण जर का त्यांची बोलीभाषा मला येत असेल आणि मी जर ते बोलत असेल, तर त्यांना असं वाटेल की नाही, ही मॅडम तर आपल्याचसारखी बोलते, म्हणजे ही आपल्याचसारखी आहे. आणि मग यामुळे काय होते, की आपुलकी निर्माण होतं आणि जेव्हा मग जिव्हाळा निर्माण होतो ना, ते शिकण्यासाठी विद्यार्थी प्रेरित होत असतो, तयार होत असतो. पण आता जर मग ती भाषा मलाच आली नाही तर मुलांना माझी भाषा येणार नाही आणि मला त्यांची भाषा येणार नाही. आणि मग काय होईल? सगळं सोपंच होईल. सगळं सोपं म्हणजे सगळं कठीणच होऊन जाईल. आपल्याला सर्वप्रथम मुलांना भाषा शिकण्याच्या कुठल्या कुठल्या अडचणी येतात हे माहिती आहे. की काय होतं, की मुलांना वाचताना अडचणी येतात. वाचताना अडचणी येतात, तसंच त्यांना लिहिताना सुद्धा अडचणी येतात. आणि स्वभाषेत त्यांना अभिव्यक्त व्हायचं असेल, तर तिथे सुद्धा अडचणी येतात. कारण काही शब्द हे त्यांच्या भाषेतले असतात आणि मग त्यांना ते बोलायचे असतात, तर मग ते बोलू की नको या द्वंद्व परिस्थितीत ते सापडतात. आणि त्यामुळे काय होतं, त्यांचा जो आत्मविश्वास असतो हा कमी होतो आणि मग मला अभिव्यक्त व्हायसाठीचा त्रास होतो. आणि म्हणून या सर्व गोष्टींसाठी आपल्याला सर्वप्रथम बोलीभाषा ही म्हणजे ज्या शाळेत आपण जात असो, मग ती वैदर्भीय असेल, वऱ्हाडी असेल किंवा ती कोरकू असेल किंवा ती जर आपण थोडं इकडे गेलो, वर गेलो, तर तिथे अहिराणी पण असू शकेल, है ना? म्हणजे महाराष्ट्राच्या तुम्ही वेगवेगळ्या भागात गेले, तिथे तिथे जी जी भाषा बोलीभाषा असेल, ती बोलीभाषा आपण थोडी जरी शिकून घेतली, तरी मात्र विद्यार्थ्यांशी संवाद साधायला आपल्याला खूप मोठी मदत होते. मग आता आपण समजून घेऊया, की आपण काय काय करू शकतो, की शिक्षक काय काय करू शकतात, की जेणेकरून विद्यार्थ्यांशी जवळीक साधता येईल आणि त्यांना प्रमाण भाषेकडे नेण्यासाठी आपल्याला योग्य रस्ता मिळेल. की आपण काय करू शकतो, की शक्यतो तुम्ही कुठल्या पण आपण समजा शक्यतो कुठल्याही शाळेत गेलो, सर्वात प्रथम गेलो असेल, नंतर गेलो असेल, आता तर आपल्या अमरावती जिल्ह्यामध्ये आपण सगळेजण नव्यानेच जाणार आहोत. त्यामुळे आपण जेव्हा केव्हा शाळेमध्ये प्रथमतः जातो, तेव्हा शक्यतो त्यांच्या भाषेमध्ये आपण मुलांशी संवाद साधला पाहिजे. त्यांच्या भाषेत आपण मुलांशी संवाद साधला, की ती आपसुकच आपल्या जवळ येतात, आपल्या जवळची होतात. आता आणि काय करायचं, की खूप सारी भाषा आपल्याला शिकायची नाही. त्यांची जी दैनंदिन व्यवहारातले शब्द असतील, काही वाक्य असतील, ती जरी आपण शिकून घेतली, तरी आपल्याला खूप सारी मदत होते. आता जर आपण प्लेन भागात असू या अमरावतीमध्ये, जर आपण प्लेन भागात असेल, तर आपल्याला जास्त शिकायची पण गरज नाहीये. आपण जी भाषा घरी बोलतो, तीच भाषा त्यांच्याशी बोललो, तर मात्र आपली त्यांच्याशी जवळीकता साधली जाते. पण आपण गेल्याबरोबरच त्यांच्याशी अतिशय अलंकारिक भाषेत, मराठी भाषेत बोलत असू, तर मात्र त्या विद्यार्थी आपल्या कधीच जवळ येणार नाही. तर ती जितकी लांब राहता येईल आपल्यापासून, तितकी लांब राहण्याचा प्रयत्न करतील. आणि आपल्यासाठी काय करावं लागेल, की आपल्याला आकलन आकलनासाठी किंवा शाळेविषयीची जी आत्मीयता आहे मुलांची, ती निर्माण होण्यासाठी आपल्याला त्यांच्याशी सर्वप्रथम बोलीभाषेतून संवाद साधावा लागेल. आणि याकरिता आपल्याला पालकांशी पण बोलावं लागेल. नाहीतर काय होतं, जर आता आपण दुर्गम भागात गेलो आणि तिथे आपण जर म्हटलं, की कोरकू भाषेतच मी मुलांशी संवाद साधते, तर पालकांचा हा पण गैरसमज होऊ शकतो, की मग मॅडम तुम्ही जर आमच्याच भाषेत मुलांशी बोलत आहे ना, त्यांना मराठी केव्हा येईल किंवा त्यांना इंग्रजी केव्हा येईल. आपण बघतो की काही पालक इंग्रजीच भाषेचा खूप त्यांना अति आवड असल्यामुळे तेव्हा ओढा काय असतो, की कॉन्व्हेंटमध्ये जाण्याचा ओढ असतो. मग आता कॉन्व्हेंटमध्ये जर त्या लोकांनी मराठी शिकवलं, तर काय वाटेल पालकांना, की तुम्ही कसं काय मराठी शिकवता, आम्ही तुमच्या शाळेमध्ये कशासाठी घातलं, तर इंग्रजी मुलांना आली पाहिजे म्हणून घातलं. म्हणजे अशाच रीतीनं आपल्याला सुद्धा पहिल्यांदा पालकांना विश्वासात घ्यावं लागेल, की मला जर मुलांना आकलन क्षमता जर मुलांची वाढायची असेल किंवा मुलांना शाळेविषयी जर आत्मीयता वाटावी असं वाटत असेल, तर मला त्यांच्या बोलीभाषेतूनच मुलांशी सर्वप्रथम संवाद साधावा लागेल. त्यासाठी आपल्याला पालकांना सुद्धा आपल्या विश्वासात घ्यावं लागेल. आणि काय करता येईल आपल्याला, की मुलांची जी घरची भाषा आहे ना, ती सर्वप्रथम आपल्याला स्वीकारावं लागेल. हे सर्वप्रथम आपल्याला मुलांच्या भाषेचा स्वीकार करणे आवश्यक आहे. जोपर्यंत आपण त्यांचा स्वीकार करत नाही, तोपर्यंत त्यांना आपल्या जवळ येण्यासाठी आपल्याला ते आपल्या जवळ येऊच शकत नाही. कारण जर आपण जर म्हटलं, "नाही, नाही, हे तुझं चुकलं." असं म्हटलं, की तो तिथेच थांबून जातो. त्याच्यापुढे तो जातच नाही. पण आपण जर ती स्वीकारली, हो का, त्याला
सन्मानानं त्याला प्रतिसाद दिला, तर त्या विद्यार्थ्याला वाटतं की मॅडमला माझं समजतंय. टीचरला माझं कळतंय, माझी भाषा मॅडमला समजत आहे. ते ऐकून घेत आहेत माझं आणि त्या माझं ऐकून घेत आहे असं समजल्यावर मग मात्र ती आपल्या जवळ येतात. मग आपण जर त्यांच्या भाषेत आणखी थोडासा संवाद करायला लागलो, मग तर मात्र त्यांची आपली खूप चांगली गट्टी होते आणि ती गट्टी मात्र आपल्याला आपल्या अध्ययन अध्यापन प्रक्रियेसाठी अतिशय परिणाम देणारी असते. आता त्यासाठी आपल्याला काही छोटे छोटे आपण व्हिडिओ बघूया, की त्यामुळे तुम्हाला लक्षात येईल की आपण कशा रीतीनं बोलीभाषेतून प्रमाण भाषेकडे जाऊ शकतो. सर्वप्रथम तर आपण त्या भाषेचा बोलीभाषेचा स्वीकार केला पाहिजे. दुसरं, आपण त्या भाषेचा सन्मान केला पाहिजे. त्यानंतर आपण बोलीभाषेमध्ये वेगवेगळे खेळ पण घेऊ शकतो. म्हणजे बोलीभाषेमध्ये छान छान खेळ घेऊ शकतो आणि त्या खेळातून सुद्धा आपण त्यांना प्रमाण भाषेकडे नेऊ शकतो. तसंच आपण काय करू शकतो, की अशा रीतीनं आपण अध्ययन अनुभवाची रचना करू शकतो, की ज्यामुळे विद्यार्थ्यांना वर्गस्तरावर जास्तीत जास्त अभिव्यक्त होण्याची संधी मिळेल. आणि वर्गस्तरावर जर मुलांना अभिव्यक्त होण्याची संधी मिळाली ना त्यांच्या भाषेत, तर त्यांचा आत्मविश्वास खूप जास्त वाढतो. ते एकदा का स्वतःच्या भाषेत व्यक्त व्हायला लागले, तर मग प्रमाण भाषेकडे जायला वेळ लागत नाही. म्हणून आपण बघूयात, की आता आपण बघणार आहोत, की सर्वप्रथम आपण आता एक व्हिडिओ बघूया. सर आपण व्हिडिओ बघूया. आता या व्हिडिओत आपण बघणार आहोत. तुम्ही सगळ्यांनी या व्हिडिओमध्ये काय सुरू आहे किंवा ते लक्षपूर्वक ऐकायचं आहे, की त्यावरून तुमच्या लक्षात येईल, की या व्हिडिओमध्ये हा मुलगा काय करतो आहे आणि तो कसा बोलतो आहे. दिसतोय का व्हिडिओ? हा दिसतोय पण आवाज येत नाहीये सर. ओके. बघा आता आपण आता जो व्हिडिओ बघणार आहोत, तो व्हिडिओ बालवाटिकेचा आहे. आता आपण सुरुवातच आपली बालवाटिकेतून करत आहोत. आता माझं एक सौभाग्य असं होतं, की माझ्या शाळेला लागूनच बालवाटिका होती, म्हणजे अंगणवाडी होती. आणि ती अंगणवाडीमध्ये काय व्हायचं, की मुलं येऊन जायचे, लवकर शाळेत येऊन जायचे. आणि मग त्यांचा परिपाठ वगैरे होत नसल्यामुळे माझ्याच परिपाठामध्ये ती सामील व्हायची. आता मला ती संधी मिळाली, की बालवाटिकेतल्या मुलांना मला घेऊन पुढे जाता आलं. आता बघूया त्या बालवाटिकेचा मुलगा काय म्हणतोय ते. नाही सर, पहिलाच व्हिडिओ घेऊयात फक्त आपण.
ओके. आवाज येतोय का मॅडम? नाही सर, थोडं मध्ये मध्ये म्हणजे थोडंसं आलं, पण बाकी नाही आला एकदम व्यवस्थित. हो ना, हा ते रेंजमुळे थोडंसं कमी जास्त होत आहे, ते स्पीड मेंटेन नाही होत आहे त्याची. अच्छा, हा. पुढे घेऊया मग. हो, तुम्ही पुढे घ्या. चालेल. हा जो व्हिडिओ होता यामध्ये बालवाटिकेमधील हा मुलगा आहे, आणि हा बालवाटिकेमधील मुलगा एक गोष्ट सांगतोय. आता यांनी काय केलं आहे की ती माकडा आणि टोपीवाल्याची गोष्ट आहे, पण माकड्या आणि टोपीवाल्याची गोष्ट यांनी स्वतःच्या मनाने रचलेली आहे, म्हणजे स्वरचित हा गोष्ट सांगतोय. म्हणजे काही भाग त्या गोष्टीतला आणि काही भाग यांनी स्वतःच्या मनाने सांगितलेला आहे. पण त्यामध्ये तो इतकी छान रीत्या ती गोष्ट सांगतोय. आणि यामध्ये त्यांनी काय केलंय की माकडाला वेगळे वेगळे शब्द वापरलेले आहेत. म्हणजे आपण जे म्हणतो बोली भाषा, तर त्यांनी काय घेतलं, माकडांना तो चिटुकले म्हणतो, कुठे तो लाईनी म्हणतो. मग परत शिक्षिका त्याला त्यावर घेऊन येतात की माकड का, मग म्हणतो तो हो हो. मग म्हणजे अशा रीतीने तो काय करतो की काही नाही काही नाही म्हणतो, काही नाही म्हणजे ऍक्च्युअली काही नाही हा शब्द आहे, शब्द आहे, पण तो काही नाही म्हणतो, काही नाही. म्हणजे असं तो बोली भाषेत बोलतो. पण बोली भाषेत बोलण्याचा त्याचा ओघ, त्याची शैली, आणि त्याचा त्याला जो होणारा आनंद आहे, कारण भाषेची अभिव्यक्ती करताना त्याला जो आनंद होत आहे, तो अतिशय त्याच्या चेहऱ्यावर दिसून येत आहे. त्याच्या भावमुद्रा बघून असं वाटत आहे की याला किती ती गोष्ट सांगायची, त्याला किती मजा येत आहे. मग भाषेचं उद्दिष्टच असं आहे की त्यातून आपल्याला आनंद घेता आला पाहिजे. आपली अध्ययन निष्पत्ती सुद्धा आहे. आणि मग आता बालवाटिकेत काय झालंय की त्याच्या बोली भाषेत अशी त्याच्याकडून गोष्ट ऐकून घेतली शिक्षकांनी, की त्याला काय वाटतं की मला ऐकून घेतलं जातं, आणि भाषेची जी आणि दुरावा कुठे पण दिसत नाही, किंवा कुठेही त्यांना शिक्षकांनी असं म्हटलं नाही की नाही नाही नाही, हे तुझं चुकलं आहे, तू तिथे माकडच वापरायला पाहिजे, तू ते माकडांनीच म्हणायला पाहिजे, असं त्यांनी कुठेही म्हटलं नाही. त्यामुळे काय झालं की तो छान त्यामध्ये ओघ आला, त्याच्या गोष्ट सांगण्याच्या याच्यामध्ये एक ओघ आला, आणि तो गोष्ट आणखी आणखी रंगून रंगून सांगायला लागला. म्हणजे काय होते की असे जर आपण छोटे छोटे संवाद मुलांसोबत केले, त्यांना व्यक्त होण्याची संधी दिली, बोली भाषेत त्यांच्या भाषेत म्हणजे बोलण्याची आणि आपण ऐकण्याची संधी दिली, तर त्या मुलांना शाळेची जास्त उत्सुकता निर्माण होते, आणि शाळेतच त्यांना जास्त रमायला होतं. आपण असं पण करू शकतो की काही दैनंदिन वापरातले काही वाक्य असतात, तर ते मुलांच्या भाषेत माहिती करून घेऊन ती वापरू शकतो. उदाहरणार्थ असं कुठली कुठली वाक्य आहेत की जी आपण रोजच वापरतो. आपण असं वापरतो बघा, वर्गात वापरणारी ही वाक्य आहेत की काल घरी काय केलं, सगळ्यांनी गोलाकार बसून घेऊया, चला मैदानावर जाऊया, झाडाला पाणी कोण देणार बरं आज, आणि फळ्याकडे सगळ्यांनी नीट लक्ष द्या, शांत बसा, है ना, भिंतीवर खडूने लिहू नका, किंवा भिंतीवर खडूने लिहा. लिहा पण म्हणतो आपण, की कधी कधी जर त्याला व्यक्त व्हायचं असेल तो लिहेल पण. किंवा भूक लागली का, भूक लागली की नाही, चला मग खिचडी खायला जाऊया. आता यासारखी ही जे वाक्य आहेत हे आपल्याला रोजच वापरावी लागतात. ही वाक्य जर आपण त्यांच्या भाषेत समजा समजून घेतलीत आणि म्हटलं, बोललो त्यांच्या भाषेत बोललो, की त्यांना अधिक आनंद होतो. त्यांना वाटतं की टीचर म्हणजे दुसरं कोणी नसून, ह्या आपल्या मॅडम दुसरं कोणी नसून, किंवा सर आपलेच आहे, म्हणजे माझेच आहे, माझ्याच सारखं बोलतात. आणि जर आपण आता तिथे जर कोरकू भाषा शिकत असेल, तर ही जी वाक्य आहे ती कोरकू भाषेतून आपण शिकून घेतली, तर मुलांना खूप मजा येईल. मी हा अनुभव घेतलाय की माझ्याकडे 4 विद्यार्थी कोरकू भाषिक होती. मी जेव्हा त्यांच्याशी कोरकू बोलायची, त्यांच्या चेहऱ्यावर विलक्षण आनंद असायचा, की त्यांना वाटायचं की मॅडम आमची भाषा बोलतायत. म्हणजे त्यांना ती खूप छान वाटायचं. आणि ती त्यामुळे काय झालं की, आणि जेव्हा आपण बोली भाषेतून प्रमाण भाषेकडे जातो ना, ती वाट एकदम सुकर असते, सहजरित्या त्यांचं रूपांतरण होतं. आणि म्हणूनच मला मराठी तितकीच चांगली मुलांना देता आली, आणि इंग्लिश पण ती चांगली तशीच शिकती झाली. त्यातूनच ती जपानीज पण तेवढीच स्ट्रॉंगली शिकती झाली. म्हणजे एका भाषेतून दुसऱ्या तिसऱ्या भाषेकडे अतिशय छान रित्या त्यांचं रूपांतरण होतं. पण त्यासाठी बोली भाषा सुद्धा त्यांची स्वीकारली जावी, हा सर्वात महत्वाचा मुद्दा आहे. आता बघा, आपल्याला अक्षर ओळख करून द्यावी लागते. आपल्याला माहिती आहे आपला वाचन गट कुठला आहे पहिला. सगळ्यांना माहिती आहे की आता पहिलीचा वाचन गट कुठला आहे. आता आपल्याला समजा, आता आपण एक उदाहरण दाखल घेऊया की आपल्याला क शिकवायचं आहे.
आता क शिकवायचं आहे, तर आता आपली जी मराठी शाळेचं माध्यम आहे, भाषा प्रमाण भाषा जी म्हणतो आपण, ती मराठी आहे. त्याच्यामध्ये आता क साठी काय आहे? क साठी कमळ असतं, किंवा क साठी कढई, क साठी कबूतर, क साठी कान, हे शब्द दिलेले असतात आहे की नाही? पण मग आता आपण हेच घेतले पाहिजेत का? मग त्यांच्या रोजच्या जगण्यातली काही शब्द असतील, आता समजा वऱ्हाडी बोली असेल, तर आपण घेऊ शकतो ना. कंगवा घेऊ शकतो, काकू घेऊ शकतो, काका घेऊ शकतो, कप असे शब्द घेऊ शकतो ना. हे शब्द त्यांना जवळचे आहे. कंगवा म्हटलं की रोजच असते त्यांचं, कंगवा आहे ना. म्हणजे रोजच्या जगण्यातला वस्तू आहे ती कंगवा, तर ती पटकन लक्षात राहते कंगवा. काका म्हटलं की लक्षात राहतं काका आहे ना. आणि कप कप सुद्धा रोजच्या जगण्यातला आहे. म्हणजे ही जर शब्द आपण घेतली ती त्यांना जवळची वाटतात. पण होऊ शकते कढई असणारच नाही प्रत्येकाकडे. मे बी आपण असं पण म्हणू शकतो ना, कबूतर कोणी बघितलं नसेल, किंवा कमळ सुद्धा खूप मुलांनी बघितलं नसतं, चित्रातच बघितलेलं असतं कमळ है ना. आपण सुद्धा किती मोठं झाल्यावर कमळ बघितलं, चित्रात त्याच्यात बघणं आणि प्रत्यक्ष बघणे आणि चित्रात बघणे यामध्ये सुद्धा फरक असतो. पण कप हा दैनंदिन जीवनातला जगण्यातला भाग असल्यामुळे लवकर लक्षात राहतो. मग मला क शिकवायचा असेल, कोरकू मुलांना जर मला क शिकवायचा असेल, तर ते अधिक सोपं आहे. आपण कोरकू भाषेमध्ये आपण बघा, तुम्हाला माहित आहे की कोरकू भाषेमध्ये कुला, कुला म्हणजे वाघ होतो है ना. मग आता कुलाचा क शिकवला तर त्यांना जास्त लक्षात राहील. कुलाचं असेल किडा, किडा म्हणजेच किडा, किड्याला किडाच म्हणतात, त्यामुळे किड्याचं क. काला, काल्याचा क, किंवा आपण काकू, आता काकू म्हणजे इथे काकू नाही बरं, काकाची काकू नसून ती काकू म्हणजे मासा होतो. मग आता काकूचा क म्हटला तरी त्यांना ते जवळचं वाटेल है ना. किंवा त्यांना केंदेचा क म्हटला, तर केंदे म्हणजे काळा, तरी त्यांना मजा येईल. म्हणजे आता जर आपण कोरकू भाषिक मुलांना या शब्दातून क दिला, केंदे असेल, कुला असेल, किंवा काकू असेल, किंवा कोलम असेल. आता कोलम म्हणजे काय? तर कोलम म्हणजे आटा किंवा कणिक, त्याला ते कोलम म्हणतात. आता कोलम ही त्यांच्या रोजच्या जगण्यातली वस्तू आहे. म्हणजे ती दैनंदिन जीवनातलं त्यांचं ते वस्तू असल्यामुळे त्यांना ती येणारच आहे आणि त्यांना ती माहीत आहे. आणि त्यातून जर आपण क दिला, तर तो क अतिशय परिणाम देणारा असतो. मग आपण प्रमाण भाषेचा जर याच्याशी संबंध जोडायचा असेल, तर काका प्रमाण भाषेतही म्हणतात, काका वराडीमध्ये म्हणतात, आणि काका कोरकू मध्ये पण म्हणतात. म्हणजे काका हा असा शब्द आहे की तो तीनही भाषेत तुम्हाला छान देता येईल. म्हणजे तुम्हाला तो एक काय म्हणतो आपण त्याला, एक जोडल्या जाईल. म्हणजे छान प्रकारे तिन्ही भाषा जोडल्या जातील, संधी करता येईल तुम्हाला. मग अशी भाषा, असे तुम्हाला शब्द माहित आहेत का? त्या बोलीभाषेतले शब्द माहित आहेत का? मग ते आपल्याला माहित करून घ्यावे लागतील. असं नाही की तुम्ही पुस्तकात जी शब्द दिली आहेत क साठी तीच फक्त वापरली पाहिजे असं काही कुठे लिहिलेलं नाही. किंवा असं असं जर आपण केलं तरच आपल्या अडचणी सुरू होऊन जातात. पण जर आपण असं विविध मार्गाने त्यांना तो क दिला ना, तर मात्र मग त्यांना शिकण्यात खूप मजा वाटते. त्यांना जर तुम्ही कपाचा क दिला, तर रोज दिसतो त्यांना कपाचा क, मग ते खूप छान रित्या तो क आत्मसात करतात. उद्दिष्ट जर लिपीचा परिचय करून घ्यायचं असेल ना, तर शब्द कोणत्याही भाषेतील चालतो. म्हणजे कुठल्याही भाषेतला शब्द असेल तर चालेल, कारण आपल्याला लिपीची ओळख करून द्यायची आहे मुलांना. मला क मुलांना आला पाहिजे, मग तो मराठीतला क आहे, तो कोरकुतला क आहे. पण क कसा त्याच्या बोली भाषेतून गेला, तर तो जास्त परिणाम देणारा ठरतो. आता आपण दुसरा व्हिडिओ बघूया. येस मॅडम. दिसतंय का मॅडम? नाही सर, दिसत नाही. बघा, पहिल्या व्हिडिओमध्ये आपण समजून घेतलं की मुलांच्या बोली भाषेचा स्वीकार आपण कसा केला पाहिजे, ती स्वीकारली पाहिजे. तर आता आपण या दुसऱ्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत
की आपण सन्मान कसा दिला पाहिजे भाषेला, बोलीभाषेला कसा सन्मान दिला पाहिजे, हे आता आपण समजून घेऊया. आवाज येत नाही सर. आवाज येते सर, तुटतोय आवाज. आवाज येत नाही का? बस काय थोडा पण येत नाही का? नाही सर, नाही. फक्त चित्र दिसतंय म्हणजे व्हिडिओ हा, दिसतोय. मुलं काय बोलतायत ते कळतच नाहीये. ओके. सेटिंग मध्ये काय इश्यू आहे काय माहित नाही. तर तुम्ही सुरू ठेवा, मी पाहतो बॅकएंड मध्ये. चालेल. बघा, आता आपण आज जो व्हिडिओ बघितला ना, या व्हिडिओमध्ये मुलांनी चित्र काढलंय, मुलींनी काढलंय आणि त्या मुलांनी पण चित्र काढलंय. आता त्या चित्रामध्ये काय होतं की मुलांनी काढलेले चित्र हे त्यांच्याचकडून समजून घ्यायचं की या चित्रामध्ये काय आहे. कारण ती जेव्हा ती व्यक्त होतात ना, ती छान व्यक्त होतात, की त्यांना माहिती असतं की त्या चित्रामध्ये त्यांनी काय काढलं आहे, त्या चित्रामध्ये काय काय आहे. आपल्याला त्या बाबी दिसत नाही, आणि आपण आता इतके मोठे झालो की त्यांचं चित्र समजून घ्यायला कमी पडतो. त्यामुळे त्यांचं चित्र हे त्यांच्याच कडून समजून घ्यायचं. त्यांच्याकडून समजून घेतलं की काय होतं की त्यांना वाटतं की माझं काढलेलं चित्र, मी काय काढलंय, हे मी मॅडमला किंवा टीचरला समजून सांगतोय, सरांना समजून सांगतोय. त्यामुळे त्यांना खूप छान वाटत असतं. तो आपण त्यांना दिलेला सन्मान असतो, त्यांच्या भाषेला, त्यांच्या बोलीभाषेत ते बोलत असतात, त्यामुळे त्या भाषेला दिलेला सन्मान असतो. तर हा मुलगा काय म्हणतोय की इथे आम्ही चित्र काढलं, तर त्या चित्रातला हा जो मुलगा आहे तो मी आहे, आणि ती मुलगी म्हणते हे मी आहे, हे मी आहे, आणि तो म्हणतो ही मी आहे. आणि मग काय केलंय म्हटलं तुम्ही त्या चित्रामध्ये, तर आम्ही दोघांनी हातात हात घेतलाय. मग हातात हात घेतलाय. मग ती मुलगी म्हणते की मॅडम आम्ही शाळेत चाललो. तर तो मुलगा म्हणतो की मॅडम आम्ही शेक हँड करत आहे. आता शेक हँड हा शब्द त्याला, इंग्रजीतील शब्द त्याला माहिती आहे, की तो म्हणतो की मला इथे आम्ही शेक हँड करत आहे, आणि ती म्हणते की आम्ही दोघं सोबत जाते शाळेत. आता तिथे काय होतं की तिथे बोलीभाषेतले काही शब्द तिने वापरलेले आहे, की काय काढलं तर बाहुलं काढलं होतं, बाहुलं काढलं. आता आपण जेव्हा प्रमाण भाषेत म्हणतो ना, बाहुलीचा म्हणतो, आणि ऍक्च्युअली ती बोलताना जी बोली भाषेत आहे ती बाहुलं म्हणते. बाहुलं काढलं, काय काढलं तर बाहुलं. म्हणजे आता तिच्या बाहुलला मला बाहुलीपर्यंतचा नेण्याचा प्रवास आपल्याला करायचा आहे, कारण ते जे बाहुल आहे ते पण स्वीकारायचं आहे. माफ करा. आणि त्या बाहुल्याला बाहुली करायचं आहे. म्हणजे तिने जी चित्रात सांगितले ती स्वभाषेत, बोली भाषेत बोलते आहे आणि सांगते आहे, आणि तो पण मुलगा बोलतोय. म्हणजे त्यांनी काढलेल्या चित्राला त्यांच्याच भाषेत व्यक्त झाल्यावर आपण जो सन्मान दिला, त्यामुळं काय होतं की ते प्रेरित होतात आणखी पुढे जाण्यासाठी, की त्यांना मजा वाटते की मॅडमनी माझं ऐकलं, आणि मला जे काही सांगायचं होतं, मला जे काही व्यक्त करायचं होतं, ते मी या माझ्या चित्रातून मॅडमला सांगू शकलो. म्हणजे काय होते की असे छोटे छोटे संवाद जर आपण त्यांचे घेतले, आपण ऐकले आणि त्यांना बोली भाषेत व्यक्त होऊ दिलं, तर मग मात्र त्यांना शिकण्याची अजून मजा येते. आणि प्रमाण भाषेची भीती जी वाटायची असते, की जी वाटणार असते, ती भीती आपली पण दूर होऊन जाते. म्हणजे बोली भाषेतून प्रमाण भाषेकडे येताना आपल्याला जी वाटत असते की की कशा प्रकारे वाचतील, वाचल्यावरही लिहितील की नाही, हे शब्द त्यांच्या कानावर पडले नाही तर काय करायचं. आणि म्हणून मग आपल्याला काय असते, आपल्याला माहितीये भाषा शिकण्याचे जे श्रवण, भाषण, वाचन, लेखन कौशल्य आहे, ती सगळ्यांना माहितीये की ही कशा कशी टप्प्याटप्प्याने आपल्याला तोपर्यंत पोहोचायचं आहे. सर्वप्रथम आपण त्यांची बोलीभाषा घेऊन गेलो ना, की मग काय होते, आपल्या ती जवळ येतात, शाळेविषयी उत्सुकता वाढते, टीचर विषयी आत्मीयता वाढते, आणि म्हणूनच मग ती वर्गात रमायला लागतात. एकदा ती आपल्या वर्गात आली, रमली, की मग मात्र
आपण विविध अध्ययन अनुभवांद्वारे त्यांच्यामध्ये प्रमाण भाषा पेरू शकतो, प्रमाण भाषेकडे त्यांना घेऊन जाऊ शकतो. आता आपण याच्या पुढील पण एक व्हिडिओ बघूया. या व्हिडिओमध्ये सुद्धा ते संवाद करत आहेत, छोटे छोटे संवाद. आपण कशा रीतीने मुलांसोबत छोट्या छोट्या संवादाने जायला हवं, यासाठीची ही व्हिडिओ म्हणजे उदाहरण आहे. आता तुम्हाला दिसतील की ही जी मुलं आहेत ही इयत्ता पहिलीत दाखल झाल्यानंतरचा हा प्रवास तुम्हाला त्यांचा दिसेल. आणि शेवटी तुम्हाला दिसेल की आपण जे काही उपक्रम घेतले किंवा त्यांच्यासोबत कसं कसं गेलो, त्याचे परिणाम आपल्याला काय मिळाले हे तुम्हाला शेवटी दिसतील. सर, घेऊयात आपण व्हिडिओ. व्हिडिओ दिसतोय सर? आवाज नाही येत आहे. आता जो व्हिडिओ बघितला आपण, आधीचे जे व्हिडिओ होते ना ते स्वभाषेत व्यक्त होत होते. आता इथे पण काय झालं की आता इथे थोडी पाठ्यपुस्तकाची जोड घेतलेली आहे आपण. आतापर्यंत काय होतं की त्यांचं स्वभाषेत किंवा स्वतः काढलेल्या चित्रात ती व्यक्त होत होती. पण आता मात्र त्यांना आपण पाठ्यपुस्तकाकडे घेऊन आलोय. आता जे पाठ्यपुस्तकातलं जे चित्र आहे, त्या चित्राचं ते वर्णन ते एकमेकाला त्यांच्या भाषेत करून देत आहेत. म्हणजे त्यांच्या भाषेमध्ये ते सांगत आहे की हे बघ, हे झाड आहे, या झाडाला पहिले पहिले असं झालं, पहिले मग झालं असं. आता त्यांच्या बोलीभाषेत ते बोलत आहे की पहिले हे पाहिजे, मग हे पाहिजे, मग हे पाहिजे. म्हणजे अशा रीतीनं ते बोलत आहेत, ते घटनाक्रम लावत आहेत. त्या वनस्पतीचं किंवा पान येतं, कोंब येतं, फुल येतं, अशी ती घटना आहे. असा तो पाठ्यघटक आहे. आणि त्या पाठ्यघटकात ते बोलीभाषेत त्यांच्या चौघजण सुद्धा ते छान संवाद साधत आहेत आणि बोलत आहेत की काय काय त्यांना दिसत आहे त्याच्यामध्ये. आणि बोलीभाषेत ते चांगल्या प्रकारे व्यक्त होतात, आत्मविश्वासपूर्वक. आणि ते बरोबर सांगतात की हे असं आहे तसं आहे. पण तेच जर आपण त्याला एकदम प्रमाण भाषेकडे नेलं की सर्वप्रथम झाडाला म्हणजे बी पेरावं लागतं, बी पेरल्यानंतर मग त्यातून कोंब फुटतात, मग त्याला अंकुर येतात. बघा, ही भाषा त्यांना काय होतं की अतिशय जड होऊन जाते ती. पण तेच त्यांना त्यांच्या बोलीभाषेत बोलायला आपण सांगितलं किंवा व्यक्त व्हायला सांगितलं, तर ती मात्र खूप छान होतात. मग आपण हळूच थोडे थोडे आपले प्रमाण भाषेतले शब्द तिथे पेरायचे. कोंब, ते कोंब म्हणतात, कोंब. मग आता ती मुलं सांगतात की लहान लहान पानं येतात. लहान लहान पाने म्हणजे काय येतात की छोटे छोटे अंकुर येतात त्याला. म्हणजे मग आपल्याला तिथे ते आपले प्रमाण भाषेतले शब्द पेरता येतात. पण सर्वप्रथम मात्र बोली भाषेतून त्यांचा स्वीकार करून, तुझं अगदी बरोबर आहे, तुझं कुठेही चुकलं नाही, तू एकदम छान सांगितलं, त्याला ती शाबासकी दिली, तो सन्मान दिला, की मग मात्र तो प्रमाण भाषेकडे वळायला लागतो. मग तो तो स्वीकारतो. तीच तिची शब्द आपण मध्येच पेरली ना, की कोंब शब्द पेरला आपण किंवा अंकुर शब्द पेरला, मग ती सहजरित्या ती शब्द स्वीकारतात. कारण काय झालं असतं की आपण बोलीभाषेतून त्यांच्यासोबत गेल्यामुळे त्यांना कुठल्याही प्रकारचं दडपण येत नाही की माझं काही चुकलं नाही, पण याला असं पण म्हणतात, आपण असं पण याला म्हणू शकतो. अशा रीतीनं ही मुलं मग पुढे जातात. आता आपण बघूयात की आता समोरचे जे व्हिडिओ आहेत ना, तर ते आपण खेळ घेतलेले आहे. म्हणजे आपल्याला कशा रीतीने आता बघा, आपण वाचन पाठ घेतला, पहिला वाचन पाठ घेतला, त्यांना छोट्या छोट्या संवादामधून बोलायला, अभिव्यक्त व्हायला मोकळं केलं, त्यांना मोकळं केलं, म्हणजे ते सहज झाले, आपल्याशी सहज झाले. आता परत त्यांच्या सोबत खेळ खेळायला लागलो आपण. आता खेळ खेळताना काय होतं की त्यांना मजा येते आणि ते शिकत आहे ते त्यांना कळत पण नाही. त्यामुळं काय होते की ते जे शिकणं असतं ते खूप जास्त दीर्घकाळ टिकणारं आणि परिणाम देणारं असतं. मग असे कुठले कुठले आपल्याला वाचन पाठासाठी खेळ घेत, मग आपण ते खेळ पण बघूयात. आपण नेक्स्ट व्हिडिओ बघूयात. बघूयात आता आपल्याला आवाज जर आला तर फारच छान होईल.
तर अजूनही आवाज येत नाही हो. सर जाऊया पुढे. हो. बघा आता इथे एक खेळ होता. आता या खेळामध्ये तुम्हाला दिसत असेल की चार मुलं आहेत आणि त्यांच्या हातात दोरी आहे. आता जी दोरी आहे ना ती त्यांची रेल्वे गाडी आहे, म्हणजे ट्रेन आहे ती त्यांची. ती ट्रेन केली आहे आणि ते आवाज करत करत छान असे गोल फिरतात. आता तिकडे ज्यांना तिकडे तिकडे फिरायचं तिकडे तिकडे फिरतात. त्या प्रत्येकाच्या हातात तुम्हाला अक्षर कार्ड दिसलेले असतील. आता ते अक्षर कार्ड म्हणजे तो डबा आहे त्यांचा, त्या अक्षर कार्डाचा तो डबा आहे. आता जेव्हा ते असे गोल गोल फिरतात ट्रेन घेऊन आणि त्यांना त्याच्यामध्ये खूप मजा येतं, मग टीचर त्यांना विचारतात प्रत्येकाला, हा डबा कशाचा आहे? मग तो सांगतोय की हा डबा कचा आहे. मग तो दुसऱ्या डब्याला थांबून हा डबा कोणाचा आहे? तर तो सांगतोय की हा आचा आहे. मग परत तिसऱ्याला हा डबा कोणाचा आहे? म्हणजे तो रेल्वेचा डबा कोणाचा आहे? तर मग तो सांगतो हा लचा आहे, ल अक्षराचा आहे. हा म अक्षराचा आहे. यामुळे काय होतं की यांना जो आपण जे वाचन पाठ देतो सुरुवातीला, तर त्या वाचन पाठ अतिशय छान रित्या दीर्घकाळ लक्षात राहतात, की माझा जो रेल्वेचा डबा होता ना तो आचा होता. मला रेल्वेचा डबा क चा आलेला होता. आणि आलटून पालटून जर तुम्ही त्यांना असे दिले, पूर्ण पूर्ण वाचन पाठातली अक्षरं दिली, ते अक्षर कार्ड बदलून दिले, की मग त्यांना ते चारही अक्षरं लक्षात राहतात आणि छान रित्या ती कधीही म्हणजे कधीही विसरत नाहीत ते. कारण क चा डबा त्यांनी अनुभवलेला असतो, ल चा डबा त्यांनी अनुभवलेला असतो. म्हणजे काय झालं की सुरुवातीला आपण त्यांच्या बोलीभाषेचा स्वीकार केला, छोटे छोटे त्यांचे संवाद ऐकले, संवाद ऐकून घेतले. अक्षर गटाकडे वळतोय. आता अक्षर गटामध्ये जी अक्षर आहेत त्याच्याकडे वळतो. तर मग या गटांचं, अक्षर गटातील जी अक्षर आहे त्यांचा कसा सराव करून घ्यायचा? तर अध्ययनपूरक भाषिक खेळ जर आपण घेतले तर अतिशय छान मुलांना जी अक्षर आहेत ती लक्षात राहतात. आणि त्यामुळे आपल्याला मुलांची भाषा शिकण्याची जी पहिली पायरी आहे किंवा भाषा शिकण्याची जी अ, यशस्वीता म्हणून आहे त्याच्याकडे आपण वाटचाल करू शकतो. आता आपण दुसरा आणखी एक खेळ बघूया. तुम्हाला हे खेळ तुमच्या शाळेत सुद्धा घेता येईल आणि खरंच तुम्हाला खूप मजा येईल खेळ घेताना आणि मुलांना पण खूप छान मजा येईल. बघा आता हा दुसरा खेळ इथे आपण बघतोय. बघा आता त्याच अक्षर गटाचा दुसरा खेळ आहे. म्हणजे किती वेगवेगळ्या तऱ्हेने तुम्ही मुलांचा सराव घेऊ शकता. आणि असे जर छोटे छोटे भाषिक खेळ घेतले तर मुलांना ते खूप छान लक्षात राहतात. बघा आता ही तीच पहिलीची मुलं आहेत की ज्यांनी आधी अक्षर गटाची अक्षरांची रेल्वे केलेली होती आणि आता तीच अक्षरं त्यांच्या गळ्यात जाऊन बसलेली आहेत. आता त्या गळ्यात जी अक्षर आहेत ती सांगतात की माझ्या गळ्यात कुठलं अक्षर आहे, माझ्या गळ्यात कोण बसलेलं आहे, अशी त्यांना त्याच्यामधून मजा येते. म्हणजे अशा प्रकारे आपण या अक्षर गटांचा किंवा वाचन पाठाचा सराव मुलांचा घेऊ शकतो वेगवेगळ्या भाषिक खेळांमध्ये. पुढला सुद्धा एक जो खेळ आहे तो सुद्धा असाच आहे की आपण चौदाकडीचा कसा सराव घेऊ शकतो किंवा खेळाच्या माध्यमातून आपण चौदाकडी कशी मुलांमध्ये विकसित करू शकतो, हा सुद्धा आपण व्हिडिओ बघूया. यामध्ये तुम्हाला आवाज आला असता तर तुम्हाला अजून मजा आली असती या खेळांची. आवाज त्याचा येत नाहीये, त्याचं कारण कळत नाही की नेमकं काय आहे तर. हा तेच, तो खेळ पण कळत नाही सर त्या आवाजांमुळे. हम्म. आता यामध्ये काय आहे बघा की हा जो खेळ आहे ना, या खेळामध्ये
मुलं पण एक सलग एक मॅडम, एक तासाचं सेशन ठेवूया, म्हणजे मग पुढे अच्छा, टेक्निकल नेक्स्ट याच्यामध्ये आपण पुन्हा सगळं व्यवस्थित रिपीट करू. चालेल सर, काही चालेल. हरकत नाही. हम्म. चालेल. आता हा जो खेळ आहे ना, या खेळामध्ये बघा, मुलं तुम्हाला अशी पाठमोरी झालेली दिसतात आणि ती उड्या मारतात. म्हणजे आता ती उड्या मारताना काय म्हणतात, तर ती उड्या मारताना क, का, की अशी पूर्ण 14 कडे ती म्हणतात. आता काय होतं इथे, मुलांना उड्या मारताना जेव्हा ते अक्षर म्हणायचं असतं तर त्यांना खूप मजा येते. आता माझा नेक्स्ट नंबर आहे, मग मला काय आहे, म्हणजे आता क ची असेल तर आपण असं घेऊया, पण ब ची असेल तर मग ब नंतर बा, बा नंतर बी, मग आता बी नंतर काय, मग बू नंतर काय, म्हणजे अशा रीतीने त्यांना मजा येत राहते ती खेळायची. म्हणजे त्याच्यासोबत शारीरिक सुद्धा होतं आणि बौद्धिक सुद्धा होतं, दोन्ही कौशल्य त्यांची ती विकसित होत असतात. आणि खेळता खेळता काय होतं की ते छान शिकत आहे हे त्यांच्या लक्षात पण येत नाही. आणि ही आपली आपलं जे उद्दिष्ट असतं ते उद्दिष्ट सुद्धा साध्य होतं. म्हणजे बोलीभाषेतून प्रमाण भाषेकडे वळताना आपल्याला पहिल्यांदा मुलांच्या बोलीभाषेचा स्वीकार करायचा आहे, दुसरं त्यांचा सन्मान करायचा आहे, आणि त्यानंतर आपल्याला छोटे छोटे अध्ययनपूरक खेळ घेऊन त्या अक्षर गटाचा किंवा वाचन पाठाचा छान सराव मुलांकडून करून घ्यायचा आहे. म्हणजे मुलांचे जे शिकणं झालं आतापर्यंतच ते शिकणं दीर्घकाळ टिकणारं राहील आणि आपल्याला परिणाम देणारं राहील. चला तर आपण आता पुढील एक छान एक व्हिडिओ बघूया, की ज्यामध्ये मुलाने स्वतः एक गोष्ट तयार केलेली आहे, त्यामध्ये त्यांनी काही त्याचे बोलीभाषेतले शब्द वापरलेले आहेत. आता ते बोलीभाषेतले कुठले शब्द आहेत ते पण आपण बघून घेऊया. आता तुम्ही फक्त व्हिडिओ बघायचं काम करा. चालेल, मी तुम्हाला त्याचं त्या व्हिडिओमध्ये काय काय आहे तुम्हाला सांगते, म्हणजे तुमच्या ते लक्षात येऊन जाईल. बघा, हाच तो पहिलीचा विद्यार्थी आहे की जो आपल्याला गोष्टी सांगतोय. तर त्याने स्वरचित गोष्ट सांगत आहे तो, ससा आणि कासवची. आता या ससा आणि कासव मध्ये मात्र ही गोष्ट वेगळी आहे. आहे शर्यतच आहे, पण यामध्ये मात्र काय होतं की हा जो ससा आहे ना, हा ससा गाजराचं शेत करतो. जो शेत पिकवतो, गाजर पिकवतो. आणि मग गाजर पिकवल्यानंतर त्या शेतामध्ये दोनच गाजरं येतात. एक गाजर खराब झालेलं असतं आणि एक गाजर चांगलं असतं. म्हणजे ही त्याची स्वरचित गोष्ट आहे बरं. आणि ती तुम्ही जितकी चांगल्या आनंदाने स्वीकाराल ना, तितकी त्यांना मजा येते गोष्टी रचायला. मग काय होतं की ते दोघांमध्ये भांडणं होतात की गाजर कुठलं कोणी घ्यायचं. मग ससा कासवाला म्हणतो की आपण मग शर्यत करूया आणि जो जिंकेल तो ते चांगलं वाला गाजर तो घेईल. आता या गोष्टीमध्ये काय झालं आहे माहित आहे का, हा जो विद्यार्थी बोलतोय ना, त्याच्यामध्ये त्याचा शब्द आलाय की तो ना कासव जिथून जातो, जिथून जातो. तो जिंकून जातो हे म्हणतच नाही, तर तो म्हणतो जिथून जातो. म्हणजे आता त्याच्या बोली भाषेतला तो शब्द आहे की जितणे. खेळता खेळता ते नेहमी शब्द वापरतात, मी जितलो मॅडम, मी जितलो टीचर. म्हणजे त्याला म्हणायचं असतं की मी जिंकलो, है ना. मी त्यानंतर त्याच्यामध्ये काय शब्द आलाय, पेड. पेड हा शब्द आला की ते पेड पर्यंत आपण जाऊया, आणि त्या पेड पर्यंत जो सुरुवातीला जाईल म्हणजे तो पेड म्हणतो. आता पेड म्हणजे झाड. आता हिंदी बघतात बघा मुलं, त्यामुळे हिंदी मधले जे कार्टून बघतात किंवा पेड के पास से, तर तो पेड हा इथे घेऊन आलेला आहे. आणि तो काय म्हणतो, गांजर. गांजर म्हणतो. तुम्हाला माहितीये की आपल्या बोलीभाषेमध्ये गांजर म्हणतात, गाजर म्हणतच नाही, तर ते गांजर म्हणतात. मग आता बोलीभाषेमध्ये गांजर म्हटल्यामुळे काय होतं की त्यांच्या वाचण्यातही गांजर येतं आणि लिहिण्यात सुद्धा गांजर येतं. म्हणजे लिहिताना सुद्धा ते गांजरच लिहितात, कारण ते त्यांच्या बोलीभाषेत ते गांजरच म्हणतात. मग त्याच्या म्हणजे बोलताना त्याच्यामध्ये जिथून जाणे, पेड. रेसिंग हा इंग्रजी शब्द आलेला आहे त्याच्यामध्ये, की इंग्रजी मध्ये म्हणतो तो म्हणतो आपण रेसिंग लावूया. म्हणजे बघा, म्हणजे इंग्रजी शब्द, हिंदी शब्द, आणि काय म्हणतो तो की हे गाजर त्याने उपडले. आणि पोचलो. पोहोचलो म्हणतच नाही, तो पोचलो म्हणतो. आणि येऊ राहिली, येऊ राहिली.
येऊन राहिली असं म्हणजे बोलीभाषेत बघा. आता आपलीच भाषा आहे ती आपणच बोलतो. पण त्या भाषेमध्ये बघा आता ते येऊ राहिली म्हटलं, तेच त्याला लिहिताना काय करावं लागते, की येऊन राहिली. तो राहिली म्हणतो, येऊ राहिली. येऊ राहिली, रायली आणि मग तो लिहिताना सुद्धा काय करतो, रायली लिहितो. है ना? कारण तो ज्या भाषेत चांगल्या रीतीने व्यक्त होतो, तशीच तो लिहितो. म्हणजे त्याच्या आता याच्या हा जो मुलगा बोलत आहे, हा जो गोष्ट सांगत आहे, याच्या बोलण्यामध्ये त्याच्या म्हणजे त्याची बोलीभाषा तर आलीच. त्याच्यामध्ये त्यांनी हिंदी पण आणली पेड आणि त्यांनी इंग्रजी पण आणली रेसिंग. म्हणजे मुलांना कोणते कोणते शब्द माहित असतात हे आपल्याला माहित नसतं. त्यांची कुठली शब्द संपत्ती आहे ही इयत्ता पहिलीत आपल्याला माहित नसतं आणि मग ही शब्द संपत्ती आपल्याला समजून घ्यायला, जाणून घ्यायला असे त्यांना विविध अध्ययन अनुभव द्यावे लागतात, की ज्यामुळे त्या मुलांना कुठले कुठले शब्द माहिती आहेत आणि आपल्याला आणखी कुठल्या शब्द संपत्तीचा त्यांना सराव द्यायचा आहे, की जेणेकरून प्रमाण भाषेकडे येताना त्यांना वाक्यरचना सुटसुटीत करता येईल, सहज करता येईल, छोटी छोटी वाक्य वाचता येतील. यासाठी त्यांच्याकडे ही शब्दसंपत्ती असणे आवश्यक असते. आणि म्हणूनच जर आपण अशा रीतीने त्यांच्याशी संवाद साधला किंवा वर्गस्तरावर बोलीभाषेत बोलण्यासाठी असे वेगवेगळे अध्ययन अनुभव दिले, तर मग मात्र आपल्याला त्यांना आपल्याला कळायला लागतं, की या विद्यार्थ्यांना हे शब्द माहिती आहेत, म्हणजे मला या शब्दांना घेऊन सुद्धा पुढे जाता येईल. आता आपण नेक्स्ट व्हिडिओ बघूया, की ज्यामध्ये काही काना आणि काही विलांटी असणाऱ्या शब्दांचा एक खेळ घेतलेला आहे. तो खेळ पण आपण आता बघूया. आता आवाज आला तर छान, नाही तर मग मी तुम्हाला समजून सांगते, काही हरकत नाही. आपण नेक्स्ट सेशनला छान ती खेळ घेऊया. आता इथे काय झालंय बघा, इथे दोन दोन जोडी केलेल्या आहे मुलांच्या. दोन दोन जोड्या केल्याने त्यांच्याकडे काही अक्षर कार्ड दिलेली आहे, की ज्याच्यामध्ये जास्त अक्षर आहेत आणि त्याला काना वेलांटी असणारे त्याच्यामध्ये अक्षर आहेत. आता इथे काय केलंय, इथे एक खेळ असा आहे की त्याच्यामध्ये स्पर्धा पण आहेत त्या खेळामध्ये. आता या खेळामध्ये जेव्हा स्पर्धा येते ना, तेव्हा मात्र त्यांना जिंकण्याची ओढ असते आणि जिंकण्याची ओढ असली की मग खेळ खूप चांगला खेळला जातो. माझाच गट कसा जिंकेल यासाठीची चढाओढ लागलेली असते. बघा आता इथे तुम्हाला दोन दोनच्या जोड्या दिसत आहे आणि त्या प्रत्येकाच्या हातामध्ये तुम्हाला अक्षर कार्ड दिसत आहे. आता मात्र ही अक्षर कार्ड फक्त फक्त अक्षर कार्ड नसून त्याला काही स्वर सुद्धा लागलेली आहे. आता स्वरयुक्त अक्षर वाचणे ही सुद्धा एक मजा असते किंवा ही वाचता आली पाहिजे मुलांना. मग तुम्ही वेगवेगळ्या तऱ्हेने लिहून दिली आणि ती जर त्यांनी वाचन केलं तरच समजून घ्यायचं की यांना ही स्वर समजली आहे किंवा ही अक्षर सुद्धा त्यांना समज आलेली आहे, त्या अक्षराची सुद्धा समज आलेली आहे. आता प्रत्येक गटाला असं वाचन घेतलं प्रत्येक गटाचं. प्रत्येक दोन दोन विद्यार्थी होते. आता मग प्रत्येक गटातल्या विद्यार्थ्यांनी वेगवेगळी अक्षर काढली वाचायची. बघा तिथे तुम्हाला दिसत असेल की मा ल बी बघा प्रत्येक आणि तो वाचतोय, तो विद्यार्थी वाचतोय. आता तिथे तिथे तो म्हणजे त्याचं चूक होईल तिथे तिथे शिक्षक त्याला दुरुस्त करून पुढे जाण्यास मदत करत आहे. पण नोंद घेत आहे की तुझ्या गटाचं हा एक शब्द चुकलेला आहे किंवा हा तू चुकीचा म्हटलेला आहे. आता प्रत्येक गटातून असे एक एक विद्यार्थी येऊन वाचतात. आता त्यांना काय होतं की त्यांना असं वाटतं की माझा गट जिंकला पाहिजे, है ना? मग या जिंकण्याच्या लालसेने काय होतं की ते अवधानपूर्वक लक्ष ठेवून अवधान देऊन काय करतात, वाचतात छान. आणि त्या अक्षर कार्ड लक्षात ठेवतात की नाही हा की आहे, हा घा आहे, हा ला आहे आणि मला हे प्रत्येक अक्षर वाचता आलं पाहिजे आणि ते स्वर सहित व्यंजना सहित मला वाचता आलं पाहिजे असं त्यांना वाटतं. कारण त्यावर त्यांच्या गटाचं जिंकणं अवलंबून असतं आणि त्यामुळे काय होतं की यांच्यामध्ये चढाओढ निर्माण होऊन प्रत्येक गट काय करतो की माझा गट जिंकेल यासाठी प्रत्येक अक्षर वाचण्याचा प्रयत्न करतो. आणि इथे जे काही मुलं चुकतील
त्यांना दुरुस्त करायला आपण सुलभक म्हणून तिथे असणारच आहोत. म्हणजे त्यांचं चुकलं म्हणून आपण त्यांना गटाच्या बाहेर करणार नाहीये किंवा खेळाच्या बाहेर पण करणार नाहीये. पण एक जिंकण्याची प्रत्येकामध्ये एक लालसा असते, की आम्ही जिंकलो पाहिजे आणि जिंकल्यानंतर मजा येते प्रत्येकाला. आणि याच गोष्टीचा आपण फायदा घेऊन अशा रीतीनं जर छोटे-छोटे खेळ आपण राबवले, मुलांमध्ये पेरले, तर त्यांचं शिकणं अधिक चांगलं होऊन जातं आणि सराव सुद्धा अधिक छान होईल. दृढीकरणासाठीचे खेळ अतिशय छान आहेत. आता आपण काही स्लाईड बघणार आहोत, की ज्या तुम्ही म्हणजे तुम्हाला पण त्याचा सगळ्यांना अनुभव आलेला असेल. तुम्ही प्रत्येकाने तो अनुभव घेतलेला असेल. ही स्लाईड बघितल्यावर तुमच्या लक्षात येईल, की असं नेहमी होतं. मग असं का होतं किंवा असं झाल्यास आपण काय केलं पाहिजे, हे आपण बघूया. आता आपण ए नंबरची स्लाईड बघूया. आता बघा, हे तुम्हाला वाचता येत असेल सगळ्यांना? आता हे लेखन आहे इयत्ता तिसरीच्या एका मुलीचं, जी स्वतःच्या कविता आणि गोष्टी लिहिते. म्हणजे ती तिच्या बोलीभाषेत पहिले अभिव्यक्त झाली. हळू ती प्रमाण भाषेकडे वळायला लागली. पण आता प्रमाण भाषेकडे वळताना तिचे काही बोलीभाषेतले शब्द त्यामध्ये यायचेच. पण ते येताना तिचं मी कधीही तिला असं म्हटलं नाही किंवा कुठल्याही शिक्षकांनी असं म्हणायचंच नाही की बुवा हे तुझं चुकलं. तर पण मी मात्र तिचं तिथे दुरुस्त करून मात्र दिलं. बघा त्यामध्ये काय करताय ती, ते दोघे जण लिहायची ती. आता आपण बोलताना पण असंच बोलतो, आम्ही दोघे जण गेलो होतो, आम्ही दोघा जणांनी असं केलं, आम्ही तिघे जण गेलो होतो. म्हणजे आपण बोलताना ते जण म्हटल्यामुळे तिने तो जणच तिथे लिहिलेला आहे. पण दोघे जण आता जसं बोलतो तसं लिहितो आणि म्हणून ह्या चुका होतात. पण जर आपण बघितलं तर जेव्हा मुलं शाळेत येतात, जेव्हा ती ती घरची भाषा घेऊन येतात, तेव्हा ती व्याकरणासहित घेऊन येतात. त्यांना व्याकरणासहित ती भाषा छान येत असते. पण मात्र शाळेत आल्यावर जी शाळेचे माध्यम असणारी भाषा आहे, यामध्ये जर योग्य पूल बांधता आला नाही, तर मग मात्र त्यांचं शिकणं अवघड होऊन जातं. यानंतर आता बी नंबरची आपण हे बघूया. बी नंबरची बघूयात आपण स्लाइड. आता बघा इथे पण तिने एक तिची स्वतःची गोष्ट लिहिली आहे, दुसऱ्या विद्यार्थिनीने लिहिलेली आहे. आता याच्यामध्ये पण पाहती या मुलीने काय केलं बघा. इथे बघा हिने काय केलं, स्वयंपाक जो शब्द आहे ना त्याला स्वपाक लिहिलंय, स्वयंपाक स्वयंपाक. तुम्ही बघितलं असेल की ग्रामीण भागात ना महिला जर बोलत असतील ना, झाला का स्वयंपाक, झाला का स्वयंपाक असं बोलतात. आणि तुझ्या घरचा स्वयंपाक झाला का. आता हे तिच्या कानावर, त्यांच्या कानावर बोलीभाषेतले तसेच शब्द आल्यामुळे ते तसेच लिहितात. म्हणजे लिहिताना ते चुका झालेल्या नाहीत, कारण तिने ते तिच्या बोलीभाषेत लिहिलेलं आहे आणि आपण ते स्वीकारलं पाहिजे. पण मात्र दुरुस्तही करणं आपलं गरजेचं आहे. कारण शाळेचं जे माध्यम आहे ती भाषा त्या मुलांना यायला हवी. म्हणून तिथे स्वयंपाक असणं जरुरीचं आहे. तिथे तुम्ही जर म्हणजे अगदी निरीक्षण चांगल्या रीतीने केलं तर तुम्हाला दिसेल की नवता लिहिते, नवता. नव्हता न लिहिता नव्हता, कारण बोलताना तो आला नव्हता. टीचर तो शाळेत आला नव्हता, नव्हता नव्हताच म्हणतात, नव्हता. हो हा मात्र तो आपल्याला तिथे गायब झालेला दिसतो. मग तो नव्हता हे आपल्याला तिला या नव्हतापासून नव्हता पर्यंत घेऊन जायचं आहे. तिने पहाची लिहिलं, ऍक्च्युली तिथे पाहायची पाहिजे होतं. पोथ्याले लिहिलं तिने, पोथ्याले पोथ्याले. आणि तुम्ही बघितलं ना, छिद्र लिहिलं तिने, छिद्र. बघा म्हणजे काय पोथे आले, जसं बोलतो तसं लिहिलं तिचं कुठेही काहीही चुकलेलं नाही. मग आता आपल्याला तिला सांगावं लागेल की पोत्याला आता छिद्र कसं लिहावं लागेल, ते पण तिला छिद्र है ना, पाडून पाडून न तर पाडून, उन्हानं पाडलं ते छिद्र. म्हणजे अशा रीतीनं आपल्याला या मुलांना बोली भाषेकडून प्रमाण भाषेकडे नेता येईल. त्यानंतरची आपण सी स्लाइड बघूया. आणि हे तुम्हाला पण तुमच्या वर्गस्तरावर जाणवलं असेल. मला माहितीये तुम्हाला सगळ्यांना माहितीये की असं होतं. मुलं काय काय लिहितात हे तुम्हाला माहितीये. आता यामध्ये बघा, यामध्ये सुद्धा हे लेखनच आहे आणि हे स्वलेखन आहे त्यांचं.
यामध्ये जर पण तिने काय केलंय पहा, या मुलाने काय केलंय तिने लिहिताना त्याने की महिन्यात दिले पहा, महिन्यात मी मे महिन्यात माझ्या मामाकडे गेली होती. बघा बोलताना पण महिन्यात म्हणतो. त्या महिन्यात काय झालं, आपलं सुद्धा कधी कधी होतं की महिन्यात, आणि जसं बोललं तसं तिने महिन्यात, ऍक्च्युली ते महिन्यात पाहिजे होतं. मी मे महिन्यात माझ्या मामाकडे गेले होते. म्हणजे बोली भाषेत जसं ती बोलते तसंच तिने ते लिहिलं. आता ते स्वीकार आहे, आपल्याला स्वीकार योग्य आहे, ते बरोबर आहे, ते कुठेही चुकलं नाही. पण जर का आपण या विद्यार्थ्याला किंवा या विद्यार्थिनीला असं म्हटलं असतं की बेटा हे तुझं चुकलं, चुकलं म्हटलं असतं, तर तिची जी होणारी प्रगती आहे किंवा ती स्वलेखन करत आहे, ती स्वलेखन तर ती करणारच नाही, पण माझंच चुकते यामुळे तिचा आत्मविश्वास सुद्धा कमी होईल. मला तसं लिहिता येत नाही, मला म्हणजे महिन्यात असं लिहिता येत नाही. तर अशा रीतीने आता तुम्ही इथे जर थोडं पाहिलं ना, तर तुम्हाला हे पण लक्षात येईल की आता आपण नेक्स्ट याच्यामध्ये जाऊया. शेवटच्या जी स्लाइड आहे त्या स्लाइड मध्ये जाऊया. इथे बघा तुम्हाला ती आता जी पहिली मुलगी होती जिने जणचं जण लिहिलं होतं बघा, जण पाहिजे तिथे जण लिहिलं होतं, तर इथे मात्र तुमच्या लक्षात येईल की इथे तिचं आता जण झालंय बघा. इथे तिने जण लिहिलं नाहीये, आता ती इथे जण लिहिते आहे. म्हणजे बघा ही प्रमाण भाषेकडे कशी आली. तिथेच जर मी तिला म्हटलं असतं की तुझं चुकलं, तू तिथे जण लिहिलं, इथे जण पाहिजे होतं, हे असं लिहायचं नसतं, तर या मुलीचा हा इथपर्यंतचा प्रवास झालेला नसता. इथे तिने जण लिहिलं, पण इथे मात्र तिने हाव लिहिलं, हाव. आपण म्हणतो ना, ते होय म्हणत नाहीत, होय, हाव म्हटले, त्याने हाव म्हटले. कारण बोलीभाषेत सुद्धा हाव हाव असे म्हणतात. आणि मग ते जसे बोलीभाषेत होतात ना तसेच ते व्यक्त होतात. आता इथे आपल्याला काम आहे फक्त सुलभक म्हणून की कशा रीतीने आपण त्यांना या बोलीभाषेतून होयकडे, हावकडून होयकडे कसं नेऊ शकतो. किंवा इथे तुमच्याच लक्षात आलं असेल की हीच ती मुलगी आहे की जिने झण लिहिलेलं होतं, पण मात्र आता तिचं ते दुरुस्त झालं आणि आता ती तिघे जण, दोघे जण, जण पर्यंत पोहोचलेली आहे. म्हणजे असा जर आपला प्रवास झाला तर विद्यार्थी अतिशय छान रीतीने इथपर्यंत येऊ शकतो. आता एक आणखी एक स्लाइड आहे, ती लास्ट आहे, ती बघून घेऊया. नुकतीच झालेली परीक्षेची ती स्लाइड आहे, मी फोटो घेतलेला की त्यामध्ये मुलांना काय म्हणायचं असतं ते आपल्याला समजलं की झालं. तो त्यांच्या बोलीभाषेतला शब्द असू द्या, पण तिने जे उत्तर लिहिलंय ते योग्य लिहिलंय ना, मला कळतंय ना, तिच्या बोलीभाषेतला तो शब्द बरोबर आहे ना, मग ते बरोबर आहे. ते तुम्हाला सांगता पण आलं पाहिजे की हे मी बरोबर का दिलं. आता बघा आपण ते बघूया त्याच्यामध्ये काय लिहिलेलं आहे बघूया. आणि हे सगळे अनुभव तुम्हाला पण आलेले आहे, असं काही नव्याने मी तुम्हाला काही नवीन सांगते असं काहीच नाहीये. हे तुम्ही सगळेजण अनुभवतात. फक्त मी तुम्हाला मांडणी करून देते की असं होतं बघा. आता इथे एक चित्र आहे आणि त्या चित्राचं त्यांना वर्णन करायचंय. आता तिने त्या विद्यार्थ्याने ते चित्राचं वर्णन केलेलं आहे की त्याने ते अतिवृष्टीवाले चित्र घेतलेलं आहे जिथे जास्त पाऊस झालेला आहे, त्या चित्राबद्दल लिहिलंय बघा. आता तिथे होणारे नुकसान आहे, त्या होणाऱ्या नुकसानमध्ये तिने लिहिलेलं आहे त्याने, त्या मुलाने किंवा मुलगी जो कोणी असेल त्याने लिहिलेलं आहे बघा, घराचे पडझड. कोणतं नुकसान, आता त्याने तो शब्द आहे पडझड. आता पडझड शब्द न लिहिता पडझड. आता त्यांनी वारंवार हा शब्द ऐकलेला आहे, कानावर त्याचे श्रवण झालेलं आहे, पडझड. कारण बघा ग्रामीण भागात किंवा आपल्या बोलीभाषेत पडझडच नाही. काय पडझड झाली बापा, हे वाक्य वापरल्या जातात नेहमी. आता ती पडझड तिच्या लक्षात असल्यामुळे इथे तिची पडझड झालेली आहे. इथे पडझड असा शब्द पाहिजे होता, पण तिने पडझड लिहिला, म्हणजे तो चुकला नाहीये. तिला जे म्हणायचं ते मला कळलंय, तिला पण म्हणजे तिला हे सांगायचंय की पडझड झालेली आहे, पण तिने तिथे बोलीभाषेतलं पडझड घेतलेलं आहे. म्हणजे अशा रीतीने मुलं बोलीभाषा पेरतात. नेहमी नेहमी त्यांची ती भाषा त्यांच्या वागण्यात, बोलण्यात, वाचण्यात, लिहिण्यात पण येते आणि ती आपण स्वीकारली पाहिजे. पण तिचा प्रवास मात्र प्रमाण भाषेकडे कसा नेता येईल किंवा शाळेचं जे माध्यम आहे त्या भाषेकडे कसं नेता येईल याचा वारंवार विचार करून तसे अध्ययन अनुभव आपल्याला पेरता आले पाहिजे. चालेल, आता आपण पुढे जाऊया. पुढे काही तुम्हाला व्हिडिओ दिसतात, आता जो पुढला व्हिडिओ आहे तो बघून घेऊया आपण.
बघा इथे तुम्हाला शिक्षिका दिसत आहे आणि मुलं दिसत आहेत. आता हे तीनही जी मुलं आहेत ना, ही कोरकू भाषिक मुलं आहेत. आता हे तीनही मुलं कोरकू भाषेत काय शिकत आहेत? आता बघा मला त्यांची तुम्हाला माहिती असेल तर ही कोरकू भाषिक जी लोक असतात ना, ती अतिशय लाजाळू असतात. ती भिडेस्त असत नाही आणि जर ती आपल्याकडे आली तर मग तो ती अजूनच खूप लाजाळू म्हणतात. ती बोलत नाही जास्त. का बरं बोलत नाही? तर त्यांना काय वाटतं, यांची भाषा वेगळी आहे आणि आपली भाषा वेगळी आहे. पण माझ्या मात्र खूप बोलतात आणि अतिशय आत्मविश्वासपूर्वक बोलतात. तर ते का झालं? तर बघा मी त्यांच्यासोबत जो संवाद साधते तो कोरकूमध्ये साधते. मी त्यांना ऍक्च्युअली तिथे एक दोन त्यांच्या भाषेत एक दोन शिकवत आहे. त्यांना पण मजा येते आणि ते मला सांगत आहेत की काय होतं. मी त्यांना विचारत आहे की बघा आता मी तुम्हाला पण सांगणार आहे की कोरकू भाषेमध्ये एक दोन कसं आहे. तर कोरकूमध्ये एकला म्हणतात म्या. म्या म्या म्हणजे एक. बघा तुम्हाला सगळ्यांना मदत होईल. तर ज्यांची ज्यांची आमचे मेळघाटमध्ये बदली झाली आहे त्या सगळ्यांना मदत होईल. आणि आमच्यासाठी तर खूप नशिबाने आहे की आम्ही डबल जातोय. पुन्हा 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 आम्ही दुर्गम भागात जातोय. त्यामुळे ही मला म्हणजे मला ही उजळणी करून जाणे आवश्यकच आहे. कारण मला आता धारणीमध्ये जायचंय. त्यामुळे ही उजळणी, ही भाषा शिकून घेणं हे माझ्यासाठी अति आवश्यक झालेलं आहे. बघा, एकला म्हणतात म्या, दोनला म्हणतात बारिया. एक म्या, दोनला म्हणतात बारिया, तीनला म्हणतात आफिया. आफिया बघा किती छान भाषा आहे हो. एकला म्या, दोनला बारिया, तीनला म्हणतात माफिया, सॉरी तीनला म्हणतात आरिया. माफिया नाही, माफ करा हा. एकला म्या, दोनला बारिया, तीनला आफिया. हे आत्मसात करूयात आपण सगळे. चारला उफुंजा. उफुंजा. उफुंजा म्हणजे चार. उफुंजा. पाचला म्हणतात मोनया. बघा सगळे मध्ये या आहे. म्या, बारिया, आफिया, उपुंजा, मोनया. सहाला म्हणतात तुरिया. आता इथे आपल्यासाठी आवश्यक आहे कारण आपण म्हणजे आपली भाषा वेगळी आहे आणि त्यांची भाषा वेगळी आहे. त्यामुळे आपल्याला लक्षात ठेवायचं आहे. सहा मध्ये तुरी आहेत. सहा मध्ये तुरी असल्यामुळे तुरिया. तुरिया सहा. सातला ये या सात. आठला इलारया. नऊला आरेया आणि दहाला गेलजा. पहा, म्या, बारिया, आपिया, उपुंजा, मोनया, तुरिया, ययया, इलारया, आरेया, गेलजा. अशी ही कोरकू भाषेतली 10 पर्यंतची अंक आहेत किंवा संख्या आहेत. आता 11 कसं तयार झालं बघा. आता 10 गेलजा है ना. गेलजा म्हणजे 10 म्हणजे तुम्हाला ही पूर्ण म्हणजे पूर्ण उजळणी येणार. जर तुम्हाला 10 पर्यंत जर आलं पुढचं सगळं येणार आणि बिलकुल 100% येणार. इतकं छान. आता 10 गिरजा आहे की नाही. 10 गिरजा आणि ते काय म्हणतात डो. तुम्हाला माहित आहे. आता एक म्हणजे म्या. हम्म. आता 10 म्हणजे गेलजा डो म्या म्हणजे 11. 10 गेलजा, म्या म्हणजे एक, गेलजा डो म्या 11. मग आता 12 काय होईल? गेलजा डो बारिया. गेलजा डो बारिया म्हणजे 12. 13 काय होईल? गेलजा डो आठिया. म्हणजे असंच तुम्ही मग 20. 20 तर खूपच सोपं आहे. 10ला काय म्हणतात? गेलजा. गेलजा डो गेलजा म्हणजे 20. गेलजा डो गेलजा. म्हणजे जर आपण अशा रीतीने छोटे छोटे बघा आता या 10 अंक शिकायला आपल्याला कितीसा वेळ लागणार आहे बरं सांगा. पण या 10 अंक शिकल्यामुळे आपलं किती मोठं काम होणार आहे की आपल्याला त्यांना आपल्या जवळ घेऊन येता येणार आहे आणि त्यांना
टेक्निकल एरर आलेली दिसते. मॅडम लेफ्ट झाले. मॅडम लगेच जॉईन होती. काही तांत्रिक अडचणीमुळं सेशन थोडंसं थांबवावं लागतं आहे. त्याबद्दल खूप दिलगिरी व्यक्त करतो. पुढच्या सत्रामध्ये आपण याला हे करूया. मॅडम जॉईन झालेले आहे. मध्ये डिस्कनेक्ट झाल्यामुळं सेशन आपलं हे झालेलं आहे. तर आपण सेशन संपवतच आहे. याचा पुढचा भाग आपण नेक्स्ट सेशनमध्ये आणखी डिटेलिंगमध्ये आणि रिव्हिजन पद्धतीने घेणारच आहोत. तर मॅडमला विनंती करतो की सेशनला कन्क्लूड करावं. अनम्यूट करा मॅडम. एक मिनिट. हा झालं सर. आवाज येतोय सर? हो, येतो येतो. बघा आता आपण शेवटच होत होता, म्हणजे आपण वळलोच होतो लास्ट कडे. हा. आता जो आपल्याला शेवट होता की तो विद्यार्थी बघायचा होता की जो पूर्वीपासून आपण घेतलेला होता त्याचं वाचन बघायचं होतं. तर लास्ट व्हिडिओ घेऊयात आपण. शेवटचा 14 नंबरचा घेऊ का? हो 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 सर चालेल. 15 नंबरचा येईल तो शेवटचा. हो. आता तुम्हाला जर आवाज जरी आला नाही तरी तुम्ही ती शब्द बघून घ्या. हा मुलगा जो शब्द वाचत आहे इयत्ता पहिलीतला, ते शब्द बघा कुठले कुठले, आणि बघा त्याचा वाचण्याची गती बघा कशी आहे. इतक्या गतीने वाचतो आणि शब्द सगळे कठीण शब्द आहेत. तुम्ही जर शब्द बघितले ज्याच्यामध्ये बघा रफारचे शब्द आहेत आणि अतिशय कठीण असे शब्द आहे की तो इतकं लिलया वाचतो आहे. आणि हाच तो विद्यार्थी आहे की ज्याच्याशी आपण बोलीभाषेतून संवाद साधला, त्याच्यावर विविध खेळ घेतलेत, म्हणजे पहिले स्वीकार केला, त्याच्या भाषेचा सन्मान केला, अध्ययनपूरक खेळ घेतले, सहशालेय उपक्रम घेतले. तुम्हाला ऍक्च्युअली ते उपक्रम पण दाखवायचे होते, पण आता थोडा आवाज येत नसल्यामुळे आपण नेक्स्ट सेशनला छान ते उपक्रम बघूयात की त्यामध्ये तुम्हाला पण आणखी नाविन्यपूर्ण गोष्टी सुचतील. तुम्ही पण यापेक्षा चांगल्या गोष्टी करत असणार आहात. पण बोलीभाषेतून प्रमाण भाषेकडे जाताना आपल्याला कोणत्या कोणत्या गोष्टी केल्या पाहिजे की ज्यामुळं अगदी सहजरित्या मुलांना प्रमाण भाषेकडे आपल्याला नेता येईल. मला वाटते की मी जे सांगितले कदाचित तुमचे पण असेच अनुभव असणार आहेत, पण तरी सुद्धा आपल्या सगळ्यांचं समाधान झालं असेल किंवा आपले कुठले प्रश्न पण असतील तर नक्की आम्हाला तुम्ही सांगू शकता की आमचे हे प्रश्न आहेत.
त्या प्रश्नांचं उत्तर द्यायसाठी पण आम्ही निश्चितच प्रयत्न करूया. तर तुम्हा सगळ्यांनी इतक्या वेळ छान सेशन झालं त्याबद्दल तुमच्या सगळ्यांचे धन्यवाद. आणि आदरणीय सर तसंच जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था अमरावती यांनी मला ही संधी दिली त्याबद्दल मी संस्थेचे आणि सगळ्यांचे आभार मानते. धन्यवाद सर. धन्यवाद, खूप खूप धन्यवाद मॅडम. ॲक्च्युली थोडंसं टेक्निकल इश्यू आलेले होते आणि ब्रॉड विथ कसे कमी जास्त होते, त्याच्यामुळं कसं होतं की व्हिडिओ आणि ऑडिओ एकसाथ प्ले करताना ब्रँडविथ चांगली लागते. आपल्याला त्याचा अनुभव आहे, तुम्ही युट्यूबर असल्यामुळे तुम्हाला चांगलं माहीत आहे या सगळ्या गोष्टी. तर भाषा विषय हा थोडा कॉम्प्लेक्स विषय आहे आणि एखाद्या बोलीभाषा सातत्याने ऐकणाऱ्या बोलणाऱ्या मुलाला आपल्या मराठी शुद्ध मराठी भाषेकडे घेऊन जाणं हे फार मोठी म्हणजे तारेवरची कसरत आहे. चॅलेंज आहे, फार मोठं चॅलेंज आहे. आणि त्यातले जे बारकावे आहेत, मला असं वाटतं की एकंदर तुमच्या प्रेझेंटेशनमधून मला जाणवलेले बाब म्हणजे पेशन्स असणं शिक्षकामध्ये त्या त्या टप्प्यावर, हे अत्यंत गरजेची गोष्ट आहे. अदरवाईज काही मुलं सुटून जातात आणि जे म्हणजे कॅप्चर करतात, व्यवस्थित आकलन होतं, ते समोर जातात. परंतु आपलं तर ब्रीद आहे की निपुण महाराष्ट्राचं, की शेवटच्या मुलापर्यंत आपल्याला भाषा विकास करायचा त्या मुलाचा. त्याच्यामुळे तुम्ही सांगितलेले जे टप्पे आहेत आणि त्याचे पुरावे तुम्ही इथे दाखवलेले आहेत काही, त्याच्यामुळं त्यातले संवाद ऐकता आले नाहीये, परंतु त्याचं एक्सप्लेनेशन तुम्ही दिलेलं होतं. आणि ते सुद्धा समजण्यासाठी पुरेसं आहे. तर या टप्प्यातून पहिली गोष्ट म्हणजे त्याची एक्सेप्टन्स, त्याच्या भाषेचा एक्सेप्टन्स, तो जसा आहे तसा त्याला स्वीकारणं आणि त्यासाठीचं पेशन्स ठेवणं, या सगळ्या गोष्टी जर त्या त्या टप्प्यावर झाल्या, अ, अंगणवाडीशी आपण जुळलेलो असलो, पहिल्या वर्गात जेव्हा तो आपल्याकडे येईल त्यावेळेस या सगळ्याचे प्रयोग आपण केले, तर मला वाटतं की अ, भाषा, त्या मुलाच्या भाषेचा विकास झाल्याशिवाय राहणार नाही. आणि हा प्रवास खूप मोठा आहे. यात खूप सारे प्रयोग त्या त्या क्षेत्रानुसार, परिस्थितीनुसार, मुलांच्या कलानी शिक्षकांना करावे लागतात. जे प्रयोगशील असतात ते नवीन नवीन गोष्टी शोधत राहतात, नवीन मार्ग त्यांच्या स्तरावर शोधत राहतात आणि मार्ग काढत त्या मुलाला समोर घेऊन जातात. तर आपण केलेलं जे विश्लेषण आहे ते आपल्या शिक्षक बंधू भगिनींना 100% उपयोगाचं पडेल. आपण यावर 2-3 सेशन्स आणखी डिटेल्समध्ये बनवणार आहोत. आजचं सेशन पण थोडंसं इंटरप्टेड झालेलं आहे. तर त्याच्यामुळं यातले पण काही मुद्दे आपण पुढच्या सेशनला रिपीट करणार पीपीटी प्रेझेंटेशनच्या माध्यमातून. तर त्यावेळेस सर्वांना मी आश्वस्त करू इच्छितो की हा विषय अधिक बारकाईने त्यातले सगळे काय म्हणतात त्याला दुवे सांगत आपल्यापर्यंत नक्कीच पोहोचेल. डाएट या दृष्टीने काम करते आहे, शिक्षकांच्या मदतीला सदैव तयार आहेत. काही आपले प्रश्न असल्यास या संदर्भातले काही आपले प्रश्न असतील तर आपण जरूर कळवा, कॉमेंट्समध्ये टाका. विशेष म्हणजे यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून जर एखादा व्हिडिओ आम्हाला टाकायचा आहे तर आजचा आम्ही व्हिडिओ हा पुन्हा रेकॉर्डेड व्हिडिओ असेल तो पुन्हा अपलोड करणार सेपरेटली, तर तो सुद्धा तुमच्यापर्यंत नोटिफिकेशनच्या माध्यमातून पोहोचेल. आणि थोडा वेळ द्या अशी पण विनंती आहे. या सगळ्या गोष्टी, या प्रवासामध्ये तुम्ही सहभागी आहातच. उन्हाळा सुरू झाला आहे, सुट्ट्या सुरू झालेल्या आहेत. तर मला वाटतं की हा कालावधी चिंतनाचा कालावधी आहे. तर यासारखे उपयुक्त व्हिडिओ तज्ज्ञांमार्फत केलेलं मार्गदर्शन असेल, सांगितलेल्या काही क्लुप्त्या असतील, उपाय असतील, काही अभिनव उपक्रम असतील, तर यावर चिंतन करणं, ते लिहून ठेवणं, त्यात काही भर घालणं आणि नंतर मग शाळा सुरू झाल्यावर त्यावर सविस्तर असं त्याची अंमलबजावणी करणं हे आपल्याला शक्य होणार आहे. म्हणून सुट्टीचा कालावधी हा चिंतनाचा कालावधी आहे, चिंता करायचा कालावधी नाही, मात्र चिंतनाचा आहे आणि आनंददायक पद्धतीने तो करायचा आहे. तर पुन्हा एकदा पुढच्या सत्रामध्ये भेटूया. तोपर्यंत खूप खूप सर्वांचे धन्यवाद आणि लहाने मॅडमचं पण खूप खूप आभार डायटच्या वतीने मानतो आणि अ, पुढच्या सत्रापर्यंत आपण त्याची वाट बघूया. सर्वांचे खूप खूप धन्यवाद. नमस्कार सर.